9 मधून सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधकांचं आज आंदोलन। काँग्रेससह शेकाप, भाकप, ठाकरेंची सेना आंदोलन करणार। राज्यभरात विधेयकाविरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार। मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर जनसुरक्षा विरोधी राज्यव्यापी आंदोलनाचे बॅनर्स। दुपारी 3:30 वाजता महाविकास आघाडीकडून भव्य निदर्शनं। राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन होणार। भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार। 16 सप्टेंबर रोजी मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन। वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडणार। या मेळाव्यामध्ये फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। ओबीसी एससीबीसींना आता जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ। हजारो विद्यार्थ्यांना अखेर मिळाला दिलासा। 29 ऑगस्टला राज्य शासनाचा निर्णय जारी। सरकारच्या सरळ सेवा भरती नोकरी प्रक्रियेमध्ये होणार लाभ। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक। मंत्रालयात 11 वाजता बैठक होणार। छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। तर उपसमिती स्थापन केल्यानंतरची ही पहिलीच बैठक, त्यामुळे भुजबळ काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर, तर सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लॅबोरेटरीचं उद्घाटन करणार। शिलापूरमध्ये सुमारे 126 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे। नागपुरात राष्ट्रवादीचं 19 सप्टेंबरला राष्ट्रीय चिंतन शिबिर, तर येत्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं शिबिर। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। नागपूर वर्धा मार्गावरील एम्प्रेस पॅलेस समोर हे शिबिर होणार। आम्ही एसआयटीला सहकार्य करायला तयार, आमची चौकशी करा। आम्ही मुंबईतील भूमाफियांची टोळी हे सर्व करतेय। उर्मेश उडानी यांच्यावर 12 गुन्हे दाखल। यशवंत बिवलकरांच्या वकिलांचा आरोप।